तर संजय राऊत यांचं हे मोठं वक्तव्य आणि त्या संदर्भात काही प्रतिक्रिया आपण घेऊच। मात्र यावेळेला एक मोठी बातमी येते ती आधी पाहूयात। ओबीसी आरक्षणाप्रश्नी महायुती सरकार आता अलर्ट मोडवरती आलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरती 2 दिवसात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीत ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाच्या भूमिकेबाबत चर्चा होणार आहे। ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवरती मराठा समाज ठाम आहे आणि ओबीसी प्रश्नी नुकत्याच स्थापन केलेल्या उपसमितीबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। येत्या 2 दिवसात या सगळ्या प्रश्नांवरती बैठक आयोजित करण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहेत। महायुती सरकार आता अलर्ट मोडवरती आलंय। सगळ्याच आरक्षणाच्या प्रश्नाबाबत 2 दिवसात बैठकीचं आयोजन जे करण्यात आलंय त्याबद्दल काय माहिती? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर मराठा आरक्षणासंदर्भात जसं सरकारने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं, त्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचं मराठा आरक्षणासंदर्भातलं म्हणणं देखील ऐकून घेतलं होतं। त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल तर जालन्यामध्ये लक्ष्मण हाके यांनी जे 10 दिवसाचं उपोषण केलं ते सरकारच्या शिष्टमंडळानंतर उपोषण मागे देखील त्यांनी घेतलं। मात्र ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकार गांभीर्याने असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकार आता येत्या 2 दिवसामध्ये साधारणतः 29 तारखेला सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे। त्यामध्ये सर्वपक्षीय प्रमुख नेते या बैठकीमध्ये सहभागी राहतील। ओबीसी आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकार नेमकं काय करणार आहे या संदर्भातली आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळणार आहे। कारण की लक्ष्मण हाके यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे। पावसाळी अधिवेशन संपायच्या आत ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करायला हव्या। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे की पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी सगळे सोयरे संदर्भातला प्रश्न हा या ठिकाणी निर्णय लावावा। त्यामुळे आता सरकार आता दुधरी तलवारीवरती मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल, ह्या 2 प्रश्न कसं नेमकं सोडवते याकडे सर्व राज्यातलं लक्ष लागलेलं आहे। बिलकुल तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे सरकार एकूणच अलर्ट मोडवरती आलंय। मराठा समाजाच्या मागण्या आणि त्यासोबत ओबीसी आरक्षण या संदर्भात 2 दिवसामध्ये एक बैठक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। उपसमितीबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा होईल।